एकलव्य शाळेचे क्रीडा शिक्षकांनी विषय अध्यापक व स्त्री व पुरुष अधीक्षक दिनांक 24 डिसेंबर 2024 पासून आमरण उपोषणावर. महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक तथा आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य संचालित एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये क्रीडा शिक्षक निविषय अध्यापक व स्त्री व पुरुष अधीक्षक कर्मचाऱ्यांनी भरती सन 2018 आणि 2019 मध्ये झाली होती. पदभरतीमधील जाहिरात आणि निर्गमित केलेल्या नियुक्ती आदेशामध्ये तसेच वेतनश्रेणी निश्चिती आदेश दिनांक 17 मे 2024 अन्वये स्पष्टपणे नमूद केलेले होते की नवोदयच्या धर्तीवर राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे लेव्हल 7 प्रमाणे आदेश देऊन त्या आदेशाप्रमाणे माहे मे 2024 ते आत्तापर्यंत पूर्ण वेतन अदा सुद्धा केले व सदर आदेश रद्द करून माननीय आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्याद्वारे दिनांक 13 सप्टेंबर 2024 चा अन्यायकारक शोषित अनुक्रमे वेतन श्रेणी लेव्हल 6 प्रमाणे व लेव्हल 5 प्रमाणे आदेश लादण्यात आले आहेत. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहे. सदर नुकसानीबाबत व होत असलेल्या अन्यायाबाबत वेळोवेळी माननीय आयुक्त कार्यालय नाशिक यांना मौखिक व लेखी स्वरूपाचे निवेदन देऊनही त्यांच्याकडून योग्य ते समाधानकारक प्रश्नाला मार्गी लावण्यात आलेले नसून त्याबाबत दिनांक 24 डिसेंबर 2024 पासून नाशिक येथे क्रीडा शिक्षक निविषय अध्यापक व स्त्री व पुरुष अधीक्षक यांनी आमरण उपोषण करण्यासाठी नाशिक येथे बसलेले आहेत. तरी सर्व कर्मचाऱ्यांनी माननीय प्रधान सचिव तसेच माननीय आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदय आदिवासी विकास विभाग मंत्री महोदय यांना वारंवार निवेदने दिली. तसेच या दोन्ही 2018 व 2019 बॅचचे 2 प्रतिनिधी नेस्ट NESTS जनजाती मंत्रालय भारत सरकार दिल्ली यांना सुद्धा सदर प्रश्नांना विश्लेषण केलेले असून सर्वांमुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि मानसिक खच्चीकरण होत आहे. तरी लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी व क्रीडा शिक्षक निविषय अध्यापक यांना न्याय द्यावा. नमस्कार, माझं नाव दत्ता अंगद लिंबोरे, पुरुष अधीक्षक. या ठिकाणी आम्ही 24 डिसेंबर 2024 पासून या ठिकाणी पुरुष अधीक्षक प्रशिक्षित पदवीधर आणि स्त्री अधीक्षिका प्रशिक्षित पदवीधर आणि क्रीडा शिक्षक निविषय अध्यापक आमच्या विविध मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही बसलो आहोत. या आमरण उपोषणाचा आज आमचा 3रा दिवस असून या ठिकाणी अद्यापही आम्हाला कोणती आरोग्य व्यवस्थापन या ठिकाणी उपलब्ध झालेली नाही. त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी 2 आमच्या वेतनातील तफावतीबाबत वेळोवेळी माननीय आयुक्त मॅडम यांना निवेदन दिले आहे, चर्चा केली आहे, परंतु आमच्या वेतनात निर्माण झालेले तफावतीबाबत अद्यापही कोणता ठोस असा निर्णय घेण्यात आलेला नाही. जोपर्यंत आमच्या वेतनातील तफावत दूर करणारा आदेश किंवा निर्णय घेण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी महिला अधीक्षिका पुरुष अधीक्षक आणि क्रीडा शिक्षक या ठिकाणी आमरण उपोषणावर बेमुदत आमरण उपोषणावर ठाम आहोत. आणि या आज उपोषणाला आमचा 3रा दिवस असून रात्रंदिवस आमच्याकडे या ठिकाणी पाहायला पण कोणी नाही, ना तर कोणी वैद्यकीय अधिकारी आला, ना तर वैद्यकीय सुविधा आम्हाला पुरवल्या गेल्या. महिला या ठिकाणी आमच्या सोबत असून आज 2 जण आमचे अत्यावश्यक सकाळी झाले होते, त्यांना पण कोणी अद्यापही पाहण्यात आले नाही. आरोग्य व्यवस्था आम्हाला आजपर्यंत 3रा दिवस असून आमरण उपोषण 3रा दिवस असून आज आम्हाला कोणतीही सुविधा उपलब्ध झालेली नाही. आता आम्हाला शासनाच्या वतीनं चर्चेसाठी किंवा इतर आमच्या निर्णयाबाबत कोणीही बोलवलं गेलं नाही किंवा आमची भेट घेण्यासाठी आलेलं नाही. अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आमचा जो आरोग्याचा प्रश्न आहे त्यांनी कळवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोग्याची व्यवस्था अद्यापही आमच्यापर्यंत आलेली नाहीये. त्यावेळेस आमचं निवेदन 12 डिसेंबरला दिलं होतं. त्यावेळेस आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक यांना पण आमचे कळवलं होतं आणि जिल्हा शल्य चिकित्सकाला कळवलं असं त्यानंतर आम्हाला अजून कालच्या याच्यामध्ये डॉक्टर न आल्यामुळे आम्ही महानगरपालिका आयुक्त त्यांना पण आम्ही पत्राच्या द्वारे कळवले आहे, परंतु अद्यापही आरोग्याची सुविधा आमच्यापर्यंत कोणती उपलब्ध झालेली नाहीये. तो आहे कोणी म्हणजे इथं जिल्हा रुग्णालयाला गेल्यानंतर महानगरपालिकेच्या एरियामध्ये येतात, महानगरपालिकेकडे गेल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या एरियामध्ये येते, अशा प्रकारचे उत्तर त्यांच्याकडून दिले जातात. परंतु आरोग्य स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.